मित्रांनो, आज आपण परतूर शहरातील HP पेट्रोल पंपावर आलेलो आहोत। आज आपण बघू शकतात की परतूर शहरामध्ये या HP पेट्रोल पंपावर कशा प्रकारे रोजच्यापेक्षा आपल्याला जास्त गर्दी बघायला मिळत आहे। तर आज आपण हे जाणून घेणार आहोत की ही गर्दी नेमकं कशामुळे झाली आहे आणि नेमकं यामागचे प्रमुख कारण काय आहे। तर चला तर मग आपण जाऊया त्यात। रोजच्यापेक्षा इथे आपल्याला जास्त गर्दी बघायला मिळत आहे, नेमकं याच्या मागचे प्रमुख कारण काय आहे आपल्याला माहित आहे का? नहीं, माइक तो नहीं है अभी, लेकिन पता नहीं, अफवाहें तो चल रही है कि 4 दिन 5 दिन पेट्रोल पंप बंद रहेगा बोल के, क्योंकि ड्राइवर लोग का संप है, इसीलिए यहाँ पर भीड़ ज़्यादा लगी है, रोज़ से ज़्यादा। अभी पता नहीं क्या होता है, तो देखते हैं क्या है। नुकतंच आपण जाणून घेतलं की ड्रायव्हर लोकांचा संप आहे, पण हा संप नेमकं कोणत्या कारणानिमित्त केलेला आहे यामागचं प्रमुख कारण मात्र गुपित आहे। हे आपण जाणून घेऊया। परतूर शहरातील HP पेट्रोल पंपाचे मालक आपल्यासोबत जोडले गेले आहेत। आपण त्यांच्याशी विचारणा करूया की साहेब, आज आपल्या पेट्रोल पंपावर रोजच्यापेक्षा जास्त गर्दी बघायला मिळत आहे, याबद्दल आपलं काय मत आहे? नेमकं ही गर्दी काय आहे इथे? गर्दी हे नेमकी टँकर चालक यांचे स्ट्राईकमुळे ही गर्दी आज आपल्याला दिसायला भेटत आहे आणि हे संप लवकरात लवकर संपेल अशी अपेक्षा आमची आहे आणि क्या बोलते हैं, सुखरूप एक नॉर्मल वापस से स्टार्ट हो, वो हिसाब से हम वही सोच रहे हैं। संपा मागचं नेमकं प्रमुख कारण का, यांनी संप का केलेला आहे? प्रमुख कारण म्हणजे सरकारने जे नवीन नियम लावलेला आहे की ड्रायव्हरच्या हाताने जर काही अपघात होतं तर त्या ठिकाणी त्याला एक 7 लाख रुपये जुर्माना व 10 वर्ष कारावास हे असणार आहे। त्यामुळे ड्रायव्हर लोकांनी हे संप पुकारलेला आहे। तर नेमकं सरकारच्या ध्येयधोरणानिमित्त, सरकारच्या ध्येयधोरणाविरुद्ध हा संप या ठिकाणी ड्रायव्हर लोकांनी आकारलेला आहे। आपण बघूयात की कशा प्रकारे बाजूला ट्रक देखील आपल्याला बघायला मिळत आहेत। या आपण बघू शकता की रोजच्यापेक्षा जास्त आपल्याला गर्दी देखील बघायला मिळत आहे आणि गर्दीसह आपल्याला बाजूला ड्रायव्हर लोकांचा ट्रक, ज्याने आपल्याला इंधन वाहतूक होते, हा ट्रक देखील आपल्याला बघायला मिळत आहे। आपण परत दुसऱ्या एका वाहन चालकाशी विचारणा करूया की नेमकं भैया, आपण या ठिकाणी आज पेट्रोल टाकलंय, तर नेमकं तुम्ही या ठिकाणी कसे आलात? तुमच्या मागं इथं प्रमुख हेतू काय आहे इथे येण्याचा? 3 दिवसाचे बँक बंद, पेट्रोल पंप बंद राहणार आहे, त्याच्यामुळं पेट्रोल भरायला आलो। बरं, सरकारचं जे ध्येय धोरण आहे की बाबा ड्रायव्हर चालकांनी संप केलाय किंवा त्यांच्या हाताने जर ॲक्सिडेंट झालाच तर त्यांच्यावर कडक अशी कारवाई करण्यात येईल, सरकारचे जे ध्येय धोरण आहेत हे तुम्हाला योग्य वाटत आहेत का? नाही, योग्य वाटत नाही ते धोरण। धन्यवाद। आणि पंपावरती आलेले आहेत, तर नेमकं या पंपावरती एवढी आपल्याला गर्दी आता बघायला मिळते हळूहळू, तर ही गर्दी नेमकं कशामुळे आहे, काही सांगू शकाल का? कि 2-3 दिन के वास्ते पेट्रोल पंप बंद होने वाला है, इसके वजह से पेट्रोल डाल रहे हैं हम जल्दी। तर 2-3 दिवस पेट्रोल पंप बंद आहे, पण नेमकं यामागचं कारण काय हे तुम्हाला माहिती आहे का? नहीं। भारत पेट्रोलियमचे संचालक आपल्यासोबत जोडले गेले आहेत। नुकतेच मी त्यांच्याशी विचारणा करतोय की सर, आज आपल्या इथे रोजच्यापेक्षा जास्त गर्दी बघायला मिळते, तर नेमकं या गर्दीमागचं प्रमुख कारण काय आहे आणि ही अफवा आहे का किंवा 2-3 दिवस पेट्रोल पंप बंद आहे, हे खरं आहे की खोटं आहे? ही अफवा नाही आहे, ही खरं आहे। कारण की मनमाड डेपो पूर्ण भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि HPCL चे टँकर ड्रायव्हरनं पूर्ण आंदोलन मनमाडमध्ये चालू आहे आणि त्यामुळे मॅसेज पडल्यामुळे की आम्हाला लोकांना कळवले की बाबा उद्यापासून जोपर्यंत माल आहे आमच्या पंपावर, आम्ही तोपर्यंत गिरायकाची गैरसोय होणार नाही, ही आम्ही खात्री घेणार आहेत। जोपर्यंत आहे तोपर्यंत भरपूर देणार, जोपर्यंत नाही आहे तो मग संपलं की संपलं, कारण की तिथून माल येणं बंद आहे, तोपर्यंत आम्ही बंद ठेवणार नाही। धन्यवाद सर, आपण दिलेल्या माहितीबद्दल। तुम्ही सांगितलेले की नागरिकांची गैरसोय होणार नाही, याबद्दल तुम्हाला आपल्या परतूर येथील जनतेसाठी काही मेसेज द्यायचा आहे का? परतूरच्या जनतेला एवढं आवाहन करतो की आमच्या तिन्ही पंपावर परतूरचे जेवढे तालुका अध्यक्षाच्या वतीने मी
आज जाहीर करतो की जेवढे परतूरमध्ये पंप आहेत ते अनेक 2 दिवस चालतात. पेट्रोल आणि डिझेल काही आज रात्री बंद होतात किंवा उद्या दुपारपर्यंत डिझेल बंद होईल असं मी सांगतो. आणि पेट्रोल उद्या रात्रीपर्यंत परतूरमधलं सुरळीत चालू राहील. धन्यवाद सर, आपण दिलेल्या माहितीबद्दल खूप खूप आभारी आहेत. थँक्यू.